नमस्कार शेतकरी बंधूंनो भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप पीक विमा 2025 व 2023-24 मधील काही कारणास्तव राहिलेल्या शेतकऱ्याच्या थकीत पीक विम्या संदर्भामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यातील खरीप पीक विमा 2020 ह्या तिन्ही अपडेट ह्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत। यामध्ये पहिली अपडेट पाहू आपण खरीप 2025च्या पीक विम्या संदर्भामध्ये। शेतकरी बंधू भगिनींनो, काल देशाच्या संसदेमध्ये महाराष्ट्रातील खासदार सुप्रियाताई सुळे यांनी 2025च्या खरीप पीक विम्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला। ह्याला उत्तर म्हणून देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले, शेतकऱ्याच्या खात्यावरती 2025 खरीप विमा या संदर्भातील 14,000 रुपये कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती क्रेडिट करण्यात येणार आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आता हे पैसे कोणाला रे? ज्या शेतकरी बांधवांच्या क्लेम कॅल्क्युलेशन झालेले आहे आणि ज्यांच्या क्लेम स्टेटस बदलले आहे, ज्यांच्या क्लेममध्ये अमाऊंट दाखवत आहे, या सर्व शेतकऱ्यांना ही क्लेमची अमाऊंट ही पीक विमा येणार आहे। शेतकरी बंधू तुम्ही म्हणणार, ज्या शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस बदलणे त्यांचे काय? शेतकरी बंधू भगिनींनो, त्याही शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन लवकरच होईल। क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच 2025 खरीप पीक विमा येणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण दुसरी अपडेट पाहू। शेतकरी बंधू भगिनींनो, बऱ्याच शेतकरी बंधू भगिनींना 2022, 23, 24 ह्या विम्या संदर्भामध्ये त्यांना विमा भेटलेला नव्हता, कारण की काही प्रॉब्लेममुळे त्यांचा विमा थांबवण्यात आला होता। यामध्ये आधार सीडिंग असो, आधार सीडिंग नसणे, त्यांना बँकेला आधार लिंक नसणे, ह्या कारणामुळे 2022, 23, 24 हा पीक विमा थांबलेला होता। शासनाने त्यांचे पीक विम्या संदर्भामध्ये त्रुटी दूर करून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच 2023-24 हे राहिलेले जे शेतकरी त्यांना पीक विमा लवकरच DBTच्या माध्यमातून येणार आहे असं शासनाने सांगितले आहे। आता ह्याच्यामध्ये तिसरी अपडेट पाहू। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही दिलासादायक बातमी आहे, कारण की 134 कोटी शासनाकडे जी रक्कम होती धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी 2020च्या पीक विम्या संदर्भामध्ये 134 कोटी रुपये, ज्यावरती स्टे आलेला नव्हता, ज्यावरती काही आक्षेप नव्हता, जी शासनाकडे 134 कोटीची जी अमाऊंट होती त्यासाठी शासनाने एक स्वतंत्र अकाउंट काढलेलं आहे। त्या अकाउंटवरती 134 कोटी रुपये क्रेडिट करणार आहेत आणि शेतकऱ्यांना 134 कोटी रुपये लवकरच वितरण करावे यासाठी स्वतंत्र अकाउंट करण्यात आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आता राहिला विषय 94 कोटीचा। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, 94 कोटी रुपये जे शासनाचे आपले कोर्टामध्ये अडकलेले आहेत, त्या 94 कोटी रुपयासाठी तारीख पे तारीख देण्यात येत आहे। आता 23 मार्च रोजी तारीख होती, आता पुढे सुनावणी 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले। यामुळे 94 कोटी रुपयाचा जो प्रश्न आहे तो कोर्टामध्ये आता शासनाने 134 कोटी रुपयाची जे आक्षेप नव्हता, ज्यावरती शासनाजवळ जे 134 कोटी रुपये 134 कोटी रुपये शासनाला एक स्वतंत्र अकाउंट करण्यात आहे। पात्र शेतकरी बांधवांना 134 कोटी रुपयाची अमाऊंट आता पुढील काही दिवसांमध्ये मिळणार आहे। ही पीक विम्या संदर्भामध्ये अपडेट आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, पुढील अपडेट नवीन अपडेट पीक विम्या संदर्भामध्ये अनुदानासंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल। धन्यवाद।